श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या या आपल्या रॉयल अशा चॅनलवर. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी असा विषय घेऊन आले आहे की त्याचा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एंट्री होतच असते. हो मित्रांनो, मी बोलते शनीच्या साडेसातीबद्दल. आज आपण कुंभ राशीची साडेसातीबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, वाईट दिवस येतात तेव्हा त्याची बुद्धी गवत चरायला म्हणजेच काम करणे निघून जाते. माणूस इच्छा असूनही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच म्हणतात की माणूस वाईट नसतो तर त्याची वेळ वाईट असते. मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल की कुंभ राशी तुमच्या राशीचा स्वामी शनी ग्रह 13 जुलै 2025 पासून वक्री रेट्रोग्रेड होता. आता 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनी ग्रह मार्गी म्हणजेच सरळ होणार आहे. कुंभ राशी शनी मार्गीचा प्रभाव 28 नोव्हेंबर 2025 बदल तर होणारच स्वाभाविक आहे की आधी वक्री होता आणि आता मार्गी होत आहे. तर बदल तर नक्कीच होणार. शनी ग्रह मार्गी झाल्यानंतर तुमच्या कुंभ राशीच्या जीवनात काय बदल होईल? मार्गी झाल्यानंतर शनी ग्रह कोणते परिणाम देणार आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बदल पाहायला मिळतील? तुमच्या कोणत्या घरामध्ये शनी ग्रह मार्गी होणार आहे? शनीची दृष्टी कुठे पडणार आहे? तुमच्यासाठी हा काळ कसा राहील याबद्दल मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया शनी ग्रहाचा मार्गी होण्याचा आणि त्याच्या सर्वात आवडत्या राशी असलेल्या कुंभ राशीवर काय परिणाम होईल ते. हे कार्य चंद्र राशी आणि जन्म राशीवर आधारित आहे. शनी मार्गी समजून घ्या. वक्री आणि मार्गीचा अर्थ तुमची रास आहे. कुंभ रास वक्री तुमच्या दुसऱ्या घरात म्हणजे सेकंड हाऊसमध्ये शनी ग्रह 13 जुलै रोजी वक्री झालेले आहेत. सध्या तुमची शनीची साडेसाती देखील चालू आहे. वक्री म्हणजेच आपल्या सामान्य गतीवर मार्गक्रमण करणे. जेव्हा पृथ्वी सूर्य कोणत्याही ग्रहाचा उदा शनीमध्ये येते तेव्हाच पृथ्वीवर पाहायला तो ग्रह उलटा चालत आहे असे वाटते, पण प्रत्यक्षात तो फक्त मंद होतो. वक्रीचा अर्थ आहे त्या गोष्टीचा खोलवर जाणे आणि दुसऱ्या घरातील वक्री शनी म्हणजेच कुटुंबाबद्दल जास्त विचार करणे, चिंता करणे, तणाव घेणे. जर कुंडलिकेमध्ये शनी खराब असेल तर लहान सहान गोष्टींवरून वादविवादही होतात. कुटुंबाशी संबंधित मोठे निर्णय घेणे शक्य होत नव्हते. संततीबद्दल किंवा मालमत्तेबद्दल मोठे निर्णय घ्यायचे होते, पण त्यात अडथळे येत आहेत. मार्गी म्हणजेच आपल्या सामान्य गतीनुसार मार्गक्रमण करणे. शनी आता मार्गी होत आहे. 28 नोव्हेंबर नंतर सकारात्मक बदल. 28 नोव्हेंबरपासून मार्गी शनीची दृष्टी तुमच्या चौथ्या, 4 एत आणि 8व्या एत आणि 11व्या एत घरावर पडेल. चौथे घर प्रॉपर्टीचे आणि कन्स्ट्रक्शन. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मालमत्तेशी संबंधित आणि विशेषतः बांधकाम संबंधित काम सुरू होऊ शकते. जर तुमचा व्यवसाय बांधकाम, मालमत्ता, तंत्रज्ञान, आर्किटेक्ट, मशिनरी, आयात निर्यात, वाहन, तेल संबंधित असेल तर आता तुमची प्रगती, यश तुम्हाला पाहायला मिळेल. वाणी आणि आरोग्य. दुसरे घर सेकंड हाऊस वक्री असताना जर काही लोकांना घसा, दात किंवा कफ, सर्दी संबंधित त्रास होऊ शकतो. वाणीवर नियंत्रण नव्हते आणि ते बोलण्यामुळे 70 ते 80% कामे बिघडतात. तर आता मोठा बदल होईल. शनी मार्गी झाल्यावर तुम्ही तुमच्या वाणीमुळे ओळखले जाल. तुम्ही जे विचार करत होतात ते हळूहळू आता कृतीत आणाल. 11वे घर प्रमोशन, ट्रान्सफर आणि फायनान्समध्ये. 28 नोव्हेंबरपासून ते जून 2026 तुम्ही तुमची पदोन्नतीबद्दलच बोलू शकता. तुमची जागा बदलणे, ट्रान्सफर किंवा कामासाठी दूर प्रवास करणे, मीटिंग अटेंड करणे असे होऊ शकते. आर्थिक मोठे निर्णय घेतले जातील जे फायदेशीर ठरतील.
आठवे घर मिस्ट्री आणि नॉलेज. आठवे घर हे गूढ ज्ञान आणि सखोल माहितीचे आहे. शनीची दृष्टी येथे पडल्यामुळे तुम्ही अशा गोष्टींमध्ये रस घ्याल की एक्सप्लोरर कराल ज्या तुम्ही यापूर्वी शिकलात नसाल. अशा लोकांशी तुमचे संबंध बनतील आणि तुम्ही कधी विचारही केला नसेल की मार्गी शनीचे नकारात्मक परिणाम. काळजी घ्या. चौथे घर आहे आई आणि वाद. तुमच्या आईसोबत वाद टाळावे लागतील. तुमच्या आईला पाठदुखी, गुडघेदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो. त्याचा आरोग्याची काळजी घ्या. आठवे घर आहे अपघात आणि वाणी नियंत्रण. शनी आठव्या घरात पाहत असताना तुम्ही जर दुचाकी, सायकल किंवा कार चालवत असाल तर काळजी घ्या. इथे वादविवाद शक्यतो टाळा. उपाय आहेत: रेमेडी शनीचा बीजमंत्र रोज बोला. हनुमान चाळीसाही दररोज बोला. चाळीसाचे पठण करा. सूर्य अर्ध्य उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. पुढील माहिती मित्रांनो, 28 नोव्हेंबरपासून शनी मार्गी लागल्यानंतर तुमच्या कुटुंबात तणाव कमी होईल. अनावश्यक खर्च किंवा प्रवासावरही नियंत्रण होईल. अभ्यास, करिअर. तुम्ही जर शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर 28 नोव्हेंबर ते जुलै 2026च्या दरम्यान नक्की प्रयत्न करा. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.